राज्यभरात स्मार्ट व प्रीपेड मीटरला घरगुती वीज ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे। मात्र आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना दिवसा वीज बिलामध्ये 10% सूट देण्याची घोषणा केली आहे। स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटरमधला फरक स्पष्ट करत त्यांनी ही घोषणा केली आहे। याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेत राज्याच्या वतीने 50,000 रुपयांची वाढ करण्यात असल्याचं त्यांनी सांगितलं। 2017 पर्यंत मुंबई खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे। बळीराजा मोफत वीज योजना सुरू करण्यात येणार, त्यामुळे 45 लाख कृषी पंपधारकांना फायदा होणार आहे। उजनीचं पाणी कोकणाकडे वळवण्यासाठी अभ्यास सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानंतर ते बोलत होते। एकूण जर आपण विचार केला तर 95% घरगुती ग्राहकांना वीज दरामध्ये या मल्टी इयर टॅरिफ पिटिशन मध्ये दिलासा मिळणार आहे। त्यांचे विजेचे दर हे आपण या ठिकाणी कमी करतो आणि यासोबत एक नवीन योजना आपण आणतो आहोत। घरगुती ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावायचं, प्रीपेड नाही, प्रीपेडवर बंदी टाकली, स्मार्ट मीटर लावायचं आणि त्यांनी स्मार्ट मीटर लावलं तर त्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये दिवसा जी वीज वापरतील त्याच्यामध्ये 10% रिबेट आम्ही देणार आहोत। 10% रिबेट दिवसा वापरलेल्या विजेमध्ये। मला असं वाटतं की यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा क्षेत्रामध्ये आपण परिवर्तन करतो। सांगितलं नाही, अधिकृतपणे घोषित केलं होतं त्याप्रमाणे काढली, आता सगळ्यांना सांगितलं ओनली पोस्टपेड। कोणी मागितलं तर प्रीपेड म्हणजे ऑन डिमांड बट नो कंपल्शन। मला हे सांगताना आनंद वाटतो की मागील 2 वर्षामध्ये आपल्या या सगळ्या सौर ऊर्जीकरण, एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या ऊर्जा विभागाला 21 अवॉर्ड मिळालेले आहेत, 21 अवॉर्ड्स। स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील राहूया। प्राध्यापक डॉक्टर मंजिरी अजित मोरे यांच्या वतीने सर्व महिलांना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक प्राध्यापक डॉक्टर मंजिरी अजित मोरे, चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर।